नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आजच्या या भागात आपण आता पाहतो की अर्जुन आणि सायली हे दोघंही खूप जास्त खुश असतात, कारण अर्जुनला जी प्रूफची चेन बनवायची असते, एव्हिडन्स चेन, ती त्याच्याकडून आता पूर्णपणे बनून तयार झालेली असते। आणि आता दामिनी देशमुखच्या विरोधात अर्जुन केस लढायला नाही तर जिंकायला अगदी सक्षम बनलेला असतो। तर आता या चेनमध्ये आणखीन एका पुराव्याची भर पडलेली असते, ती म्हणजे आता विलासला लिहिता वाचताच येत नाही हे सायलीने अर्जुनला सांगितलेलं असतं। दुसऱ्या दिवशी कोर्टात जायचं असतं। सायली आणि अर्जुन छान देवी आईचा आशीर्वाद घेतात, छान पूजा वगैरे करतात आणि त्यानंतर मग आता लगेचच अर्जुन आणि सायली हे कोर्टात जायला निघालेले असतात। आता अर्जुन आणि सायलीचा कॉन्फिडन्स लेवल बघून प्रिया ही पूर्णपणे हदरून गेलेली असते। तिला कळत नसतं की आता नेमकं कोर्टात होणार तरी काय। आता कोर्टात पोहोचल्यानंतर इकडे मधुभाऊंना थोडंसं दडपण आलेलं असतं। सायली आणि अर्जुन त्यांची समजूत काढतात। इतक्यात आता कोर्टात सगळे जण जमा झालेले असतात, जज साहेबसुद्धा आलेले असतात आणि मग कोर्टाची कारवाई सुरू करा असं जज साहेब सांगतात। त्याबरोबर लगेचच अर्जुन हा म्हणत असतो की जज साहेब, मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, माझे अशील मधुकर पाटील, आजची इयरिंग मी मागून घेतलेली आहे यासाठी की मला आजच्या या इयरिंगमध्ये हे नाही सिद्ध करायचं की माझ्या अशिलांनी खून नाही केला, तर मला आजच्या इयरिंगमध्ये हे सिद्ध करायचे आहे की या केसची जी आय विटनेस आहे प्रिया मधुकर म्हणजेच सध्याची तन्वी सुभेदार ही खोटं बोलली आहे। तर तिने कोणत्याही प्रकारचा खून बघितलेलाच नाही आहे, त्यामुळे खून नक्की कोणी केला, माझ्या अशिलाने की साक्षी शिखरेने, हे आपण पुढेच बघू शकतो। आता अर्जुनने असं म्हटल्याबरोबर लगेचच दामिनी देशमुख म्हणायला लागते की आय ऑब्जेक्ट, पण लगेच आता जज साहेब ऑब्जेक्शन अंडर रूट असं म्हणून आता तिला गप्प बसवतात। त्याबरोबर लगेचच आता अर्जुन हा पुढे सांगायला लागतो की मला पुन्हा एकदा मिस प्रिया यांना बोलवायचं आहे आणि त्यांची चौकशी करायची आहे। त्याबरोबर रविराज काका उठून उभे राहतात आणि म्हणायला लागतात की आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड, माझं ऑब्जेक्शन आहे, कारण यांनी कालच माझ्या अशील तन्वी सुभेदार यांना यांच्या स्वतःच्याच ऑफिसमध्ये बोलवून चौकशी केली आहे, ते सुद्धा सायकोलॉजिस्टच्या अंडर, तरीसुद्धा आता यांना पुन्हा माझ्या अशिलाला त्रास द्यायचा आहे। त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणत असतो, ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, मला कोणालाही त्रास द्यायचा नाही आहे, तर मला फक्त आणि फक्त इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे। मला जो सायकोलॉजिस्टने दिलेला रिपोर्ट आहे तो तर मी कोर्टात दाखवणारच आहे, पण त्या अगोदर मला आणखीन एक प्रूफ दाखवायचं आहे, त्यासाठी मला तुमच्या अशिलांनाच बोलवावं लागेल। मिलॉर्ड प्लीज मला परमिशन मिळावी। त्याबरोबर आता जज साहेब परमिशन ग्रँडेड असं सांगतात। त्याबरोबर प्रियाचं नाव पुकारलं जातं, तन्वी सुभेदार हाजीर हो। त्याबरोबर लगेचच प्रिया उठते आणि कटघऱ्यात येऊन उभी राहते। आता प्रिया प्रचंड घाबरलेली असते, तिच्या डोक्यात नाना प्रकारचे भरपूर विविध प्रश्न सुरू असतात। तिला कळत नसतं की आता अर्जुन मला नेमके काय प्रश्न विचारेल, जर याने मला गोल गोल फिरवून प्रश्न विचारले आणि मी चुकीची काही उत्तरं दिली तर मी अडकेन वगैरे, तिच्या डोक्यात खूप प्रश्न सुरू असतात। अर्जुन लगेचच आता प्रियाला विचारतो, मिस तन्वी, तुम्ही व्यवस्थित आहात ना? नाही, म्हणजे तुम्हाला मध्ये मध्ये पॅनिक अटॅक्स येतात असं तुमच्या लॉयरने सांगितलं होतं। त्यावर प्रिया म्हणायला लागते की मी पूर्ण कम्फर्टेबल आहे। त्यावर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तर मग आता आपण चौकशीला सुरुवात करूया। माझी आशा आहे की तुम्ही जे काही सांगाल ते सगळं कोर्टासमोर खरं सांगाल। आता अर्जुनला तर मनातून हे पक्कं माहिती आहे की जी प्रिया कधीच खरं बोललेली नाही ती आज काय खरं बोलणार आहे, पण तरीसुद्धा एक फॉर्मॅलिटी म्हणून तो सगळ्यांसमोर म्हणतो की आता तुम्ही जे बोलाल ते खरं बोलाल। त्यानंतर आता लगेचच प्रियाची चौकशी करायला अर्जुन हा सुरुवात करत असतो। त्याबरोबर लगेचच दामिनी देशमुख ही उठून उभी राहते आणि म्हणायला लागते की खरं तर हे सगळं निव्वळ टाईमपास आहे, या सगळ्यामुळे फक्त आणि फक्त कोर्टाचा वेळ वाया जातोय, बाकी काहीही होणार नाही आहे निष्पन्न यातून। त्यावर अर्जुन म्हणत असतो, तुम्हाला खूप घाई झाली आहे मिस दामिनी देशमुख, एवढी घाई चांगली नसते, प्रत्येक कामाला त्याचा वेळ हा दिलाच पाहिजे आणि प्रत्येकाची इन्व्हेस्टिगेशन करण्याची पद्धतही वेगळी असते, हे मला तुम्हाला सांगायची गरज वाटेल असं वाटत नाही, एवढ्या मोठ्या लॉयर ज्या आहात तुम्ही। सो आता मिस तन्वी, मला तुम्ही आश्रमात जे जे काही पाहिलं ते सगळं पुन्हा एकदा डिटेलमध्ये सांगा। आता प्रिया पुन्हा सांगायला सुरुवात करते की
माझं पोट दुखत होतं म्हणून मी आणि विलास काका आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी खोलीत जाऊन आराम करत होते. मला भांडणाचा आवाज आला, मी बाहेर आले अँड सो सगळं ती सांगते. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, बरं नक्की तुम्हाला वाटतंय की हे सगळं असंच घडलं होतं? प्रिया सांगते, हो मला हेच आठवतं आहे. त्याबरोबर अर्जुन सायकोलॉजिस्टने जो रिपोर्ट दिलेला असतो तो जज साहेबांसमोर हजर करतो आणि म्हणतो, आता तुम्ही स्वतःहूनच हिच्या आत्ताच्या स्टेटमेंटमध्ये आणि कालच्या स्टेटमेंटमध्ये किती तफावत आहे ते बघा. आणि यापूर्वीसुद्धा हिने जे स्टेटमेंट दिलं होतं सुरुवातीला केसच्या ते स्टेटमेंट बघा. तिन्ही स्टेटमेंटमध्ये खूप फरक आहे. याचाच अर्थ ही मुलगी खोटं बोलते हे सिद्ध होतं. त्याबरोबर लगेचच आता प्रिया ही प्रचंड घाबरलेली असते. तिला कळत नसतं की आता आपण काय बोलायचं आणि काय नाही. त्याबरोबर लगेचच रविराज काका उठून उभे राहतात आणि म्हणतात, आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड. सामान्य व्यक्तींचा आपल्या इतका कोर्ट कचेरी याच्याशी संबंध येत नाही आणि ज्यावेळेस त्यांचा कोर्टाशी पोलिसांशी संबंध येतो त्यावेळेस कधीकधी ती लोक घाबरून जातात बिचारी. आणि माझी अशील म्हणजेच तन्वी सुभेदार ही सरळ साधी भाबडी आणि सामान्य व्यक्ती आहे. त्यामुळे कोर्ट कचेरी या सगळ्या गोष्टींचा तिला त्रास होतो. त्याचबरोबर तिच्या पर्सनल लाईफमध्येही अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की त्यामुळे सध्या ते एका मानसिक ट्रॉमामधून सफर करत आहे. आणि हे जर खोटं असेल तर तुम्ही त्यांचेच पती म्हणजेच डॉक्टर अश्विन सुभेदार यांना विचारू शकता. अश्विन सुभेदार हे स्वतः पेशाने डॉक्टर आहेत, त्यामुळे खोटं बोलण्याचा त्यांना प्रश्नच येत नाही. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणायला लागतो, मानसिक ट्रॉमा वगैरे सगळं ठीक आहे. मग आता मला माझे अशील मधुकर पाटील यांना कटघऱ्यात बोलण्याचं परवानगी मिळावी. मग मधुभाऊंना कोर्टात बोलवलं जातं आणि मग आता मधुभाऊंना अर्जुन सांगतो की जे काही त्या दिवशी घडलं होतं ते सगळं मला जसंच्या तसं सांगा मधुभाऊ. मग आता मधुभाऊ हे त्या दिवशीची घडलेली घटना अर्जुनला पुन्हा एकदा अगदी जशीच्या तशी सांगतात. आता मधुभाऊंचं स्टेटमेंट घेऊन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जागेवर जाऊ शकता असं अर्जुन त्यांना सांगतो. आणि मग तो मधुभाऊंनी त्याला जे सगळे रिक्रिएट सीन करून दाखवले होते आश्रमामध्ये आणि त्याने जे शूट केलं होतं ते सुद्धा आता तिथे कोर्टामध्ये जज साहेबांसमोर हजर करतो आणि सांगतो की यापूर्वीसुद्धा केसच्या सुरुवातीला माझ्या अशिलाने जे स्टेटमेंट दिलं होतं तुम्ही ते सुद्धा चेक करा. ह्या तिन्ही स्टेटमेंटमध्ये काहीही तफावत नाही आहे. तिन्ही स्टेटमेंट अगदी हुबेहूब जशीच्या तशी सारखी आहेत. माझ्या अशिलालासुद्धा मानसिक ट्रॉमा असूच शकतो कारण माझ्या अशिलाचं घर हे त्याचं आश्रम होतं आणि तेच सध्या आता बंद आहे, त्याच्यावरतीच स्टे आला आहे. त्यामुळे माझ्या अशिलालासुद्धा त्रास होतो या गोष्टींचा, पण तरीसुद्धा त्यांच्या लक्षात प्रत्येक गोष्ट हुबेहूब आहे कारण त्यांनी हा गुन्हा घडताना स्वतःच्या डोळ्याने पाहिला होता. पण तन्वी सुभेदार यांच्या बाबतीत एवढ्या चुका होत आहेत कारण यांनी गुन्हा पाहिलाच नव्हता. त्या काहीतरी मनगडंत कहाणी खोटीनाटी रचून सांगतायत. आता मात्र रविराज काकासुद्धा गप्प बसलेले असतात. तर आता सायलीला मात्र खूप जास्त आनंद होत असतो. तिला बरं वाटत असतं की फायनली आता अर्जुन हा सगळे पॉईंट अगदी व्यवस्थित मांडत आहे आणि माझे मधुभाऊ लवकरात लवकर सुटणार. तर दुसरीकडे प्रिया ही प्रचंड घाबरलेली आहे. तिला वाटतं आहे की आता काही मी या सगळ्यातून सुटणार नाही, आता मला कोणीच वाचवायला येणार नाही आहे. तर आता इकडे लगेचच दामिनी देशमुख ही म्हणायला लागते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार साक्ष खरी की खोटी हे सिद्ध करण्यात आपण वेळ वाया का घालवतोय. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, साक्ष खरी की खोटी याच्यावरूनच तर सिद्ध होईल ना. जर साक्ष खोटी असेल तर याचा अर्थ खूनसुद्धा मधुभाऊंनी केलेला नाही आहे कारण मधुभाऊंना खोटी साक्ष देण्याची काहीच गरज नाही आहे. आणखीन एक पुरावा मला कोर्टात सादर करायचा आहे आणि तो म्हणजे ज्या बंदुकीने विलासचा खून झाला होता त्या बंदुकीचा लायसन्स हे साक्षी शिखरे हिचे वडील यांच्या नावावरती आहे. आणि मग ते लायसन्ससुद्धा अर्जुन कोर्टात सादर करतो आणि त्यानंतर तो म्हणतो आणखीन एक पुरावा आहे तो म्हणजे विलास हा एक अशिक्षित अनाडी व्यक्ती होता. त्याला लिहिता वाचताच यायचं नाही आणि म्हणून तो फक्त व्हॉईस नोट पाठवायचा, तो कधीच मेसेज टाईप नाही करायचा. त्यावर लगेचच दामिनी देशमुख म्हणते नाही नाही हे खोटं आहे, तुम्हाला कसं माहिती गोष्ट. त्यावर अर्जुन म्हणतो कोणताच वकील पुराव्याशिवाय कधीच काही बोलत नाही मॅडम. आणि मग तो कुसुमताईला कटघऱ्यात बोलवतो आणि मग कुसुमताई आता हे स्वतःच्या तोंडाने सांगते की हो विलास काका हे अशिक्षित होते, त्यांना लिहिता वाचता नाही यायचं आणि ही गोष्ट मला आणि माझ्या आश्रमातल्या बऱ्याच लोकांनासुद्धा माहीत आहे कारण त्यांना हिशेब वगैरे जमायचा पण लिहाय टिपायची कामं ते नाही करायचे, ते दुसरं कोणाला तरी ते सगळं सांगायचे.
त्यानंतर आता अर्जुन ह्याने बरेचसे मुद्दे कोर्टासमोर मांडलेले असतात आणि त्याबरोबर आता तो म्हणतो आता वळूया आपण सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या मुद्द्याकडे, आणि तो म्हणजे हा की साक्षी शिखरे आणि तन्वी सुभेदार या दोघींनीही सांगितलं होतं की त्या दोघी एकमेकीला पूर्वीपासून ओळखायच्या नाही. या केसनंतर त्या दोघी एकमेकीला ओळखायला लागल्या, पण आता मला कोर्टात काही पुरावे सादर करायचे आहेत. आणि मग तो त्या हॉटेलमधलं CCTV फुटेज दाखवतो जिथे प्रिया आणि साक्षी या दोघी सतत भेटायच्या, ते सुद्धा विलासच्या खुना अगोदर. अर्जुन कोर्टात हे सिद्ध करतो की याचा अर्थ साक्षी आणि प्रिया या दोघीजणी एकमेकीला खूप आधीपासून ओळखायच्या आणि या दोघींमध्ये एक खूप महत्त्वाचं डील झालं होतं, आणि ते म्हणजे असं की साक्षीने प्रियाला सांगितलं होतं की जर तू मला ती जागा मिळवून दिलीस तर मी तुला तिथे जे रिसॉर्ट बांधण्यात येईल त्याच्यातले काही पर्सेंटेज देईन आणि काही पर्सेंटेज आपल्याला मिळणार, काही पैसे आपल्याला मिळणार. या लालसापोटी तन्वी सुभेदार यांनी तिला मदत करायची ठरवली, पण या सगळ्यामध्ये घडलं मात्र उलटंच. खून वगैरे होईल असं त्यांना वाटलं नव्हतं, पण साक्षीच्या हातून विलासचा खून झाला. केस सॉल्व मिळॉर्ड. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणत असतो तर मग दामिनी देशमुख लगेच अर्जुनला थांबवत म्हणते की तुम्ही बोलाल आणि केस सॉल्व होईल असं नसतं ना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. त्याबरोबर आता मात्र इकडे अर्जुनने एवढे सगळे पुरावे सिद्ध केल्यानंतर जजसाहेब आता निकाल देण्याची वेळ आलेली असते आणि निकाल हा अर्जुनच्या आणि सायलीच्या बाजूने लागतो, आणि तो म्हणजे असा की प्रियाचं स्टेटमेंट खोटं आहे, ती खोटं बोलली, तिने कोर्टाची दिशाभूल केली, त्यामुळे आता प्रियाला 3 महिन्यांचा कारावास होणार. आता 3 महिने आपण जेलमध्ये जाणार ही भावनाच प्रियाला सहन होत नसते. प्रिया बोलायला लागते की नाही नको, मी काही नाही केलेलं, खरंच नका जेलमध्ये घालू मला, मी खरं सांगते. आणि आता प्रिया ही सगळ्यांच्या समोर आपल्या सगळ्या गोष्टी गुन्ह्यांची कबुली द्यायला लागते. ती सांगते की हो मी अगोदरपासूनच ओळखायचे साक्षीला, मीच त्या दिवशी तिला म्हटलं होतं की तू आश्रमात ये, आपण तिथे पेपर शोधू. आश्रमात त्यावेळेस कोणी नसेल, आम्ही पेपर शोधत होतो, इतक्यात तिकडे मधुभाऊ आले आणि मधुभाऊंनी आम्हाला तिथे पेपर शोधताना पाहिलं आणि मग विलास काका, मधुभाऊ आणि साक्षी या तिघांमध्ये हातापायी व्हायला लागली. खरं तर साक्षीने बंदूक मधुभाऊंवरती रोखली होती, पण मधुभाऊ स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते आणि मग मधुभाऊंनी तिच्या हातातली बंदूक फिरवली आणि तिला मागे केलं. त्याबरोबर तिच्या हातून चुकून विलास काकांवरती गोळी झाडण्यात गेली आणि विलास काकांचा जीव गेला. आता हे सगळं कळल्याच्या नंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. रविराज काकांच्या तर पायाखालची जमीन सरकलेली असते की मग माझी मुलगी खोटं तरी कशासाठी एवढं सगळं बोलली. तर आता दुसरीकडे लगेचच दामिनी देशमुखला तर काही कळतच नसतं की आता आपण काय बोलायचं आणि काय नाही, कारण प्रियाने अगदी एका 5 मिनिटात गेम पलटून टाकलेला असतो. तर इकडे आता मधुभाऊ मात्र प्रचंड खुश झालेले असतात, कारण फायनली आता खून त्यांनी केलेला नाही आहे ही गोष्ट सिद्ध झालेली असते. तर आता अर्जुन हा खूप खुश असतो, सायलीसुद्धा खुश असते, तर बाकी सगळे सुभेदार कुटुंबीय मात्र टेन्शनमध्ये असतात. सगळ्यांवरती दुःखाचा डोंगर हा कोसळलेला असतो, कारण त्यांची लाडकी तन्वी हीच एवढं मोठं खोटं बोलली आहे हे त्यांना सहन झालेलं नसतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. पुढचे व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.